नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवी माहिती आणि नवीन जाहिरातीबद्दल अपडेट. तर ही आहे महिला व बाल विकास विभाग, महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांची सरळ सेवा भरती जाहिरात क्रमांक 2024. ओके. त्यानंतर ही जी आहे भरती जी आहे महिला व बालविकास विभागाकडील संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क या संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत दिनांक 6/11/2025 रोजी आदेश पारित केलेले आहेत. तर आपण या भरतीबद्दल खाली अजून इन्फॉर्मेशन बघणार आहोत. तर हे बघा, या भरतीचे जे आहे तर ऑनलाईन फॉर्म सुटणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा सुरुवात दिनांक 8/12/2025 रोजी दुपारी 15 वाजता म्हणजे 5 वाजता हा चालू होणार आहे. म्हणजे ही वेबसाईट चालू होणार आहे तुम्हाला अर्ज भरण्यासाठी. आणि त्यानंतर आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक. तर 22/12 तुम्ही हा अर्ज भरू शकता. आणि यासाठी संवर्ग अधिकारी गट क 7व्या वेतनानुसार तुम्हाला 7व्या वेतनानुसार तुम्हाला वेतन भेटणार आहे. 19,900 ते 63,200 ही त्यांची पगाराबाबतची रेंज आहे. तर पेमेंट पण खूप चांगलं आहे. तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे की तुम्ही हा फॉर्म भरा. आणि हे पण चांगले आहेत, म्हणजे जागा पण खूप चांगल्या आहेत. 17 जागा आहेत त्यासाठी. आणि त्यानंतर इथे जागा दिलेल्या आहेत बघा. सर्व एकूण भरावयाची एकूण पदे 17 दिलेले आहेत. त्यानंतर सर्वसाधारणसाठी मी फक्त एकूणचीच हेड सांगते, 11 दिलेले आहेत. त्यानंतर महिलांसाठी, त्यानंतर भूकंपग्रस्त यांसाठी, माजी सैनिकांसाठी 2 आहेत. त्यानंतर अंशकालीन पदवीधरसाठी 1 जागा आहे. वरील पदांमध्ये 1 पद दिव्यांग अल्पदृष्टीकरिता पण राखीव आहेत. म्हणजे जे दिव्यांग प्रवर्गात मोडतात त्यांनाही खूप छान छान संधी आहे. ते पण हा फॉर्म भरू शकता. आणि खूप महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक अर्हता आणि वेतन श्रेणी व अनुभव. तर शैक्षणिक अर्हता कोणत्याही विषयातील पदवी त्यांना पाहिजे आहे. आणि त्याचा वय खुल्या प्रवर्गासाठी 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे, म्हणजे 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे. आणि मागासवर्गीय प्रवर्गांसाठी 18 वर्षांपेक्षा कमी व 43 वर्षांपेक्षा जास्त नसावे. आणि जे पण उमेदवार उन्नत व प्रगत गटामध्ये मोडतात अशा उमेदवारांना ही सवलत लागू राहणार नाही. ओके. पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 55 वर्ष इतकी राहील. मग इथे दिलेली आहे. त्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य जर असेल तर त्यांच्यासाठी वयोमर्यादा ही 45 वर्षे इतकी आहे. दिव्यांग उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा 45 वर्षे इतकी आहे. माजी सैनिक उमेदवारांसाठी ही मर्यादा 3 वर्ष त्यांना अधिक कालावधी दिलेला आहे आणि वयोमर्यादा 45 वर्षे इतकी राहील. ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप आहे कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन राहील ही. त्यानंतर यामध्ये परीक्षा मराठी व इंग्रजी दोन्ही माध्यमांमध्ये होईल आणि ही बहुपर्यायी स्वरूपाची घेण्यात येईल. त्यामध्ये तुम्हाला इथे खाली त्यानंतर मुलाखत पण होईल. मुलाखत म्हणजे जेव्हा तुमची कम्प्युटर बेस्ड परीक्षा होईल त्यानंतर मुलाखत होईल. आणि इथे स्वरूप दिलेलं आहे ऑनलाईन परीक्षेचं. व्यावसायिक चाचणी किती आणि एकूण गुण किती आणि वेळ किती. तर ही गट क माध्यमाचं पद आहे. तर ही 200 गुणांची पेपर होईल आणि वेळ हा 120 मिनिटांचा आहे. परीक्षेचे शुल्क आहे बघा. खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये फी आहे. मागासवर्गीय प्रवर्गासाठी 900 रुपये आहे. म्हणजे त्यांना 10% सूट आहे. आणि ही नॉन रिफंडेबल आहे. या सेवा शर्ती अटी लागू दिलेल्या आहे.
त्यानंतर मग आपण इम्पॉर्टंट बघूया. ओळख म्हणजे हा फॉर्म भरताना आपल्याला कोणत्या कोणत्या म्हणजे आय कार्ड जर गरजेचं आहे ते बघा. यासाठी आपल्याला पॅन कार्ड चालू शकतो, वाहन परवाना चालू शकतो, मतदार ओळखपत्र चालू शकतं किंवा बँक पासबुक पण चालू शकतं. आणि जे पण काही यासाठी महिलांसाठी आरक्षण आहे आणि उमेदवार ज्या पण म्हणजे नाही का आरक्षण आहे त्यांना त्यांना नॉन क्रिमिलियर म्हणजे नॉन क्रिमिलियर गटात मोडतात त्यांना नॉन क्रिमिलियर हे गरजेचं आहे. हे बघा. तर इथे या PDF मध्ये सर्व माहिती दिलेली आहे. तर हा फॉर्म तुम्ही नक्की फिल करा आणि ऑनलाईन पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. तर चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मी सर्व माहिती आणि पदांबद्दलची जी आपण पात्रता आहे, वयोमर्यादा आहे आणि कधी हे फॉर्म सुटतात ही सगळी इन्फॉर्मेशन आणि नवीन आलेली जाहिरात मी पहिल्यांदा या ग्रुपवरती म्हणजे या चॅनलवरती टाकत असते. त्यामुळे सबस्क्राईब करायला कोणीही विसरू नका.